स्वागत आहे आपलं आजच्या नवीन अपडेटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या या नवीन अपडेटमध्ये आपण न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे कव्हर करणार आहे. आणि न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे यवतमाळ शहरापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दारव्हा ते आर्णी शहराकडे जाणाऱ्या बायपासवर बनवण्यात येत आहे. समोर आपल्याला जे कन्स्ट्रक्शन वर्क दिसते आहे हे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगचे वर्क आहे. या ठिकाणी येण्याकरिता आपल्याला यवतमाळ आर्णी किंवा यवतमाळ नांदेड रोडवरून दारव्हा बायपासकडे जाण्याकरिता जो रोड आहे त्या रोडने येता येईल. या ठिकाणी आपण पाहू शकता की खालच्या मजल्याचे जे निर्माण कार्य आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण होत आले आहे व पहिल्या मजल्यावरील कामाची सुरुवात देखील या न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर करण्यात आली आहे. न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे वर्धा जंक्शन नंतर येणारे एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असणार आहे. या ठिकाणावरून तळेगाव रेल्वे स्टेशन 7 ते 8 किलोमीटर तर यापुढे दारव्हा हे मेन जंक्शन असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हा रस्ता जो आहे हा यवतमाळ ते नांदेड तर दुसरीकडे यवतमाळ दारव्हा रोडकडे हा रस्ता टच होतो. तर मित्रांनो, समोर जो ब्रिज आपल्याला दिसतो आहे याच ब्रिज खाडून रेल्वे लाईन जी आहे ती क्रॉस होणार आहे आणि त्यामुळेच या रोडवरती हा ब्रिज जो आहे तो निर्मिती केल्या जात आहे. या ब्रिजचे कार्य देखील समोर अंतिम टप्प्यात आलेले आहे. तर मित्रांनो, न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगचे निर्मिती कार्य हे साधारणतः 200 ते 300 मीटरच्या अंतरामध्ये सुरू आहे. या ठिकाणी तयार होत असणाऱ्या पुलाचे मेन कार्य जे आहे ते झालेले आहे. या ठिकाणी कनेक्टिंग वर्क जे आहे ते या पुलाचे बाकी आहे व त्याचेच काम समोर आपल्याला चालू असलेले दिसून येईल. याच पुलाच्या खालून ही जी रेल्वे लाईन आहे ही दारव्हा रेल्वे जंक्शनकडे जाणार आहे. समोर आपल्याला दिसेल की ज्या ठिकाणी स्टील गर्डर टाकले आहे त्याच ठिकाणावरून खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन पास होणार आहे. तर मित्रांनो, समोर जो आपल्याला ओव्हरब्रिज दिसतो आहे हा यवतमाळ नांदेड रोडवरील मोठा असा बनवण्यात आलेला ओव्हरब्रिज आहे आणि त्या समोरच्या 2 बोगद्यांमधूनच रेल्वे लाईन जी आहे ती न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर एंटर होणार आहे. आणि या ठिकाणी न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म निर्मितीकरिता भिंत निर्मितीचे कार्य देखील नव्याने सुरू करण्यात आले आहे. तर याच दिशेने सरळ रेषेत रेल्वे रूळ हे टाकण्यात येणार आहेत. समोर आपल्याला त्या ठिकाणी असणारे गर्डर देखील दिसू शकतील व या ठिकाणावरून सरळ दिशेने ही रेल्वे लाईन येऊन बाजूला असणाऱ्या पुलाच्या खालच्या दिशेने दारव्हा रेल्वे जंक्शनकडे जाणार आहे. तर या रेल्वे स्टेशनचे जे निर्मिती कार्य आहे हे या ठिकाणी असणाऱ्या MIDC लगतच करण्यात येत आहे आणि त्यामुळेच या रेल्वे लाईनचा फायदा या ठिकाणी असणाऱ्या MIDCला नक्कीच होईल.
याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर या रेल्वे स्टेशनवर येण्याकरिता 2 रस्त्यांची कनेक्टिव्हिटी देखील देण्यात येणार आहे. त्यापैकीच एक समोर जो रस्ता दिसतो आहे हा रस्ता एक असणार आहे. तर दुसरा रस्ता हा जो दारव्हा आर्णी बायपास आहे त्याच्या बाजूला असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे या रेल्वे लाईनवरती बनवण्यात येणाऱ्या या पुलावर आणि पुलाच्या या ठिकाणी पाहू शकता की पेंटिंग वर्क सुरू झाल्यामुळे फिनिशिंगचे जे कार्य आहे ते या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला दिसून येईल आणि येत्या काही दिवसांमध्येच हा पूल ट्रॅफिकसाठी ओपन करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे लाईनचे कार्य हे खालच्या दिशेने करण्याकरिता वाट ही मोकळी करण्यात येणार आहे. अतिशय मोठा असेल हा पूल. या ठिकाणावरून दोन लेन जाण्याकरिता तर 2 लेन येण्याकरिता अशा 2 अप व 2 डाऊन करिता असा 4 लेनचा हा पूल या ठिकाणी बनवण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणावरून आपल्याला स्पष्टपणे समोर दिसत असेल की हा जो रस्ता आपल्याला दिसतो आहे हाच रस्ता न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे येण्याकरिता एक रस्ता हा असणार आहे व दुसरा हा रेल्वे स्टेशनच्या मागच्या दिशेला बनवण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे हा न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनचा परिसर म्हणून ओळखला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या पुलाखाली समाप्त होणार आहे. तर कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.